जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः, जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः। नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवज्झायाणं, नमो लोये सौवसाहूणम्। जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण नित्तिष्ठं देविन्दविन्दवन्दं वन्दे तं सौवदा शिरसा। जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं। जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता। श्री नेमिचंद्र सिद्धांती देव विरचित हा बृहद्रव्य संग्रह नामक ग्रंथ आहे आणि या अंतर्गत 13व्या गाथेच्या आधारे आपण जीवाच्या संसारीपणाची चर्चा ही गुणस्थान आणि मार्गणस्थान यांच्या भेदांद्वारे पाहतो आहोत। आज येथे आपल्याला मागे थोडंसं बदलल्यासारखं दिसेल, कारण हा आपला स्वाध्याय हॉल आहे आणि त्यामध्ये आज आपण काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये सर्व प्रकारचे नियम पाळून सामूहिक स्वाध्यायाला आज प्रारंभ करीत आहोत। हा हो हो नक्की, हो 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 अवश्य प्रवचनानंतर त्या प्रकारचा आपण करूया। त्यानंतर विशेष प्रकारचा आल्हाद हा होतोच साधर्मी जीवांच्या उपस्थितीमध्ये आणि जे सत आयतन आहेत अशा सत आयतन स्वरूप धर्म आणि धर्माचे आयतन ज्यांच्या आधारे धर्माची प्राप्ती होते आणि जे धर्माचे आश्रय रूप असतात त्यांना आयतन म्हणतात। याउलट जेथे धर्माची विराधना होते आणि देवशास्त्र गुरु यांच्याशी धर्म यांची विपरीतता असते अशा ठिकाणांना स्थानांना अनायतन असं म्हटलं जातं। तर निश्चितच या चरणानुयोगाद्वारे व्यवहाराने या आयतनांच्या निकट गेल्याने जीवाचे परिणाम सुधारतात असं व्यवहार नयाचं कथन आहे। ओहो काय अद्भुत तत्व आहे की पहा, धर्मी जीवाला ज्याची धर्मगत उपादानगत योग्यता जागृत झाली आहे अशा जीवाला सत आयतनांच्या निमित्ताने निकटवर्ती होण्याने त्याचे परिणाम सुधारल्याशिवाय राहत नाहीत। याउलट अधर्मी जीवाला किंवा ज्याची योग्यता अजूनही आलेली नाही अशा जीवाला सद आयतनांचा संपर्क आणि संयोग सुद्धा खऱ्या अर्थाने पापबंधालाच कारण ठरतो। काय सांगितलं की वास्तवामध्ये अमुक ठिकाणी गेल्याने परिणाम सुधारतात आणि अमुक ठिकाणी गेल्याने परिणाम बिघडतात, हे तर स्थूल कथन आहे। असा नियम करता येत नाही। तत्व काय आहे बघा, खूप सुंदर आहे। आपण व्यावहारिक जीवनात अनुभवतो की नाही पहा, की एखाद्या ठिकाणी राहिल्यानंतर खूप कंटाळा आला किंवा खूप विघ्न येतात आणि खूप संकट येतात, मग आता आम्ही जरा जागा बदलून बघतो म्हणतात की नाही। त्याशिवाय जागा बदलतात किंवा जागेमध्ये बदल करता येतात का हे पाहतात। म्हणजे इकडची भिंत तिकडे बांधा, तिकडचं उचलून इकडे आणा, अमुक प्रकारची वस्तू ठेवा, अमुक प्रकारची नाणी ठेवा, अमुक प्रकारचं ते वॉल हँगिंग लावा, भरपूर प्रकारचे उपाय सुचवले जातात। परंतु वास्तवामध्ये आपण हे समजावून घेतलं पाहिजे की क्षेत्र परिवर्तन करण्याने, ऐका
क्षेत्र परिवर्तन करण्याने आणि या बाह्य वस्तूंच्या जागा बदलण्याने जीवाच्या कर्मांचा उदय बदलत नाही. बोला, आम्हाला जे दुःख आहे, आम्हाला जे वास्तवामध्ये संयोग प्राप्त झाले आहेत, ते वास्तवामध्ये कशाचा परिणाम स्वरूप आहेत? तर ते परिणाम स्वरूप आहेत आमच्या कर्मांच्या उदयाच्या निमित्ताने. आणि म्हणून जे काही घडणार आहे, जे काही परिवर्तन घडणार आहे, ते एकतर कर्मांच्या उदयानुसार घडणार आहे किंवा आमच्या उपादानगत योग्यतेनुसार घडणार आहे. आणि मग हे दोन्ही जर अनुकूल नसतील, कर्मांचा उदयही परिवर्तित होणार नाही आणि आमचे परिणाम देखील परिवर्तित होणार नाहीत, आणि बाहेर आम्ही खूप प्रयत्न करतो आहोत, वस्तू बदलतो आहोत, स्वतः एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि त्याद्वारे आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल अशा प्रकारची कल्पना करीत आहोत, तर त्याद्वारे हे कदापिही शक्य होणार नाही. मग तुम्ही म्हणाल, असं कसं म्हणता? शास्त्रांमध्ये तर नक्की सांगितलेलं आहे की मंदिरात गेल्यानंतर जीवाचे परिणाम शुभ होतात आणि वाईट ठिकाणी गेल्यानंतर निश्चितच जीवाचे परिणाम बिघडतात. बाबा रे, हे सुद्धा व्यवहार कथनच आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर बहुतांश जीवांचे परिणाम शुभ होताना दिसतात, म्हणून असं म्हटलेलं आहे की मंदिर हे आयतन आहे. परंतु काय माहिती, ज्याची होणहार खोटी आहे अशा जीवाला मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा कलह करण्याचा, भांडण करण्याचा विकल्प होऊ शकतो. तेथे जाऊन सुद्धा जीव कलहाचे विचार करतो आणि तेथे जाऊन तो पाप अर्जनच करतो. अशा जीवासाठी कान देऊन ऐका, अशा जीवासाठी मंदिर रूपी आयतन सुद्धा अनायतानाप्रमाणे आहे, कारण ते त्याच्या पाप बंधामध्येच कारण आहे. बघा काय विशेष आहे. मारीचीचं उदाहरण तुम्हाला ठाऊक आहे की नाही, की भगवान महावीरांचा जीव मारीचीच्या पर्यायीमध्ये समवशरणामध्ये जाऊन जेव्हा दिव्यध्वनी ऐकतो की हा मारीचीचा जीव 24वा तीर्थंकर होणार आहे, हे ऐकल्यानंतर त्याला आनंद होत नाही. बोला, मला कोणीतरी सांगितलं की तू पुढे जाऊन 24वा तीर्थंकर होणार आहे, तर मला किती आनंद होईल. बोला का? कारण माझा त्या निमित्ताने काय होणार आहे, संसार मिटणार आहे. परंतु मारीचीला हे ऐकल्यानंतर आनंद झाला नाही, उलट त्याला जिनशासनाचा विरोध करण्याचा भाव झाला आणि अशा वेळेला त्याला पाप रूप परिणाम झाले. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की वास्तवामध्ये जीवाची योग्यता आणि कर्मांचा उदय हेच खऱ्या अर्थाने जीवाच्या परिणतीमध्ये कारणरूप आहेत. बाह्य द्रव्य क्षेत्र काल भाव हे बाहेरचे जे संयोग आहेत ते केवळ निमित्त मात्रच आहेत. बोला, चौगल्यांना असं घडतं की नाही सांगा? दररोज आपण मंदिरामध्ये देवदर्शनासाठी जातो, पण काय आमचे परिणाम नेहमी एकसारखे होतात? दररोज देवपूजन करतो, पण काय देवपूजनाच्या वेळेला दररोज आमचे परिणाम एकसारखे होतात? नाही होत. त्यांच्यामध्ये काय होते? तरतमता येते. है ना? आपण गुणस्थान शिकतोय की नाही, तरतमता. तर आमच्या परिणामांमध्ये सुद्धा तरतमता येते. याचा अर्थ काय की वास्तवामध्ये हे बाह्य क्षेत्र सुद्धा आमच्या परिणामांमध्ये नियामक कारण नाही. पापी जीवाला कितीही आयतनांमध्ये ठेवलं तरी त्याचा पापबंध सुटत नाही आणि मुनिराजांना, उत्कृष्ट पुरुषार्थी जीवांना कितीही अनायतनांमध्ये जावं लागलं, कितीही पापरूप संयोगांमध्ये राहिले तरी सुद्धा त्यांना पुण्यबंधच होतो. त्यांची साधना चालू राहते, त्यांना क्षेत्राचा प्रश्न येत नाही. ओहो बाबा रे, याचं खऱ्या अर्थाने श्रद्धान ज्याला झालेलं आहे. बोला, कित्येक वेळा असं घडतं की नाही, विशिष्ट प्रकारे सांसारिक परिस्थितींना तोंड देत असताना सलग पापांचा उदय येत राहिला तर जीव कष्टी होतो, जीव कंटाळून जातो आणि तो म्हणतो कधी हा पापाचा उदय संपणार. आणि त्यावेळेला जर तत्वज्ञानाची जोड नसेल तर मग तो या सर्व बाह्य उपायांनाच अंतिम कारण म्हणून समजतो आणि मग बाकीचे सगळे लोक त्याला
उपाय सांगू लागतात की मग ही भिंत तोडा, दरवाजा या बाजूला नाही तर या बाजूला लावा, घरामध्ये अमुक परिवर्तन करा, थोडे दिवस बंद ठेवा, अमुक ठिकाणी जावा. बाबा रे, अशा प्रकारचं क्षेत्र परिवर्तन केल्याने वास्तवामध्ये जीवाच्या कर्मांचा उदय बदलत नाही. एक गोष्ट आहे की जीवाची, गृहस्थाची जर तितकी स्थिरता नसेल, काळजीपूर्वक ऐका, जीवाची तितकी स्थिरता नसेल तर शास्त्र स्वाध्यायी जीव सुद्धा कदाचित अशा प्रकारच्या कोणत्या तरी कृती करताना दिसतो, परंतु त्यावेळी सुद्धा त्याचे श्रद्धान असेच असते की जोपर्यंत माझ्या कर्मांचा उदय बदलत नाही तोपर्यंत हे बाहेरचे सगळे विकल्प, सगळ्या कृती वांझ आहेत, नपुंसक आहेत, कोणत्याही प्रकारे या कृतींचा मला कशाही प्रकारे फायदा होणारच नाही. आणि कर्मांचा उदय बदलला असता मी काहीही नाही केलं तरी सुद्धा माझ्या जीवनातील हे संयोग बदलल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारे जीव आश्वस्त होतो तो या तत्वज्ञानाच्या मजबूतीच्या आधारे, ना की या सर्व बाह्य परिस्थितीच्या आधारे. बोला, जेव्हा केव्हा विशिष्ट प्रकारे इष्ट वियोग झालेला असताना किंवा अनिष्ट संयोग झालेला असताना साधर्मी जीवांना सांत्वना देण्यासाठी, त्यांना संबोधन देण्यासाठी यदा कदाचित जाण्याचा योग येतो, त्यावेळेला जेव्हा अशा प्रकारे सांगितलं जातं तेव्हा खूप दुःखात असल्यामुळे, खूप कष्टदायक स्थितीत असल्यामुळे कदाचित हे तत्वज्ञानाचे बोल त्यावेळी त्या जीवाला पटत नाहीत किंवा त्यावेळी त्याला हे पचनी पडत नाही. त्यावेळेला मी काय सांगतो, त्यावेळेला मी हेच सांगतो की बाबा रे, आजपर्यंत तू जे वाचलंस, आजपर्यंत तू जे शिकलास ते आता प्रयोगात आणण्याची वेळ आली आहे, त्याची आता परीक्षा आहे. आणि त्या वेळेला या दुःखद क्षणी, या रोगाच्या क्षणी, या इष्ट वियोगाच्या क्षणी, अशा विपरीत परिस्थितींमध्ये जर तुला ते तत्वज्ञान आवडत असेल, रुचत असेल, तर समजायचं की वास्तवामध्ये ते तत्वज्ञान आपल्याला अंगीकृत झालं आहे, आत्मसात झालेलं आहे. अशा वेळी जीवाची भावना काय होते माहितीये? आमच्यावर प्रसंग आलेला आहे, तुम्हाला काय सांगणं, सोपंच आहे, आमच्या ठिकाणी आलात तर कळेल काय होतंय ते. अशा वेळी मी एकच गोष्ट सांगतो की बाबा रे, संसार आहे, आज जो तुझ्यावर प्रसंग आहे तो उद्या माझ्यावर देखील आहे. असा प्रसंग माझ्यावर आला असता मी आता तुला जे सांगतो आहे तेच तू मला परत सांग. बाबा रे, अशा प्रकारे खऱ्या अर्थाने जर आपल्याला या संसारामध्ये खऱ्या अर्थाने अनाकुलतापूर्वक स्थिरता करायची असेल, सहज परिणमन करायचं असेल तर एकमेकांना स्थिरता रूपाने अशा प्रकारे तत्वज्ञानाचाच आश्रय दिला पाहिजे, प्रत्येकाने घेतला पाहिजे. तर अशा प्रकारे हे सर्व थोडस सहजरित्या नवीन ठिकाणी स्वाध्याय आपल्या सुरू झाला आणि त्या निमित्ताने हे सांगण्याचा भाव झाला की बाबा रे, क्षेत्र बदल केल्याने वास्तवामध्ये कोणत्याही प्रकारे जीवाचा ना उत्कर्ष होतो ना अपकर्ष होतो. खऱ्या अर्थाने जीवाचे परिणाम, जीवाची स्थिरता, त्याचे श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य हेच खऱ्या अर्थाने मुख्य आहेत आणि तेच मोक्ष मार्गामध्ये अत्यंत साधन रूप आहे. चला, आपली चर्चा सुरू आहे गुणस्थानांची. तर आपण 14 गुणस्थानांपैकी पहिल्या आणि 4थ्या गुणस्थानाला घेऊन नंतर 14व्या गुणस्थानापर्यंतच्या सर्व गुणस्थानांची चर्चा सामान्यपणे केलेली आहे. केवळ 2 गुणस्थानांची चर्चा अवशिष्ट आहे, ते आपण आज पाहूया. पहिलं गुणस्थान आपण अभ्यासलं होतं मिथ्यात्व गुणस्थान, जे की पूर्णपणे संसार रूप आहे. आणि त्यानंतर आपण अभ्यासलं होतं 4थं गुणस्थान
की जे अविरत सम्यक्त्व नावाचं आहे, जेथून मोक्ष मार्गाला प्रारंभ होतो. बरोबर आहे ना? आणि याच्यामध्ये जे दोन गुणस्थान आहेत, दुसरं आणि तिसरं गुणस्थान, तर त्याची चर्चा आज आपण करणार आहोत. मग तुम्ही अगोदरच या दोन गुणस्थानांची चर्चा का नाही केली? तर त्याचं उत्तर हे आहे, कारण ही दोन्ही गुणस्थानं, दुसरं गुणस्थान आणि तिसरं गुणस्थान, चढत्या क्रमामध्ये येत नाही, तर उतरत्या क्रमामध्ये येतं. म्हणजे काय? चौथ्या गुणस्थानामध्ये प्राप्त झालेला जीव जेव्हा अपुरुषार्थी होतो, अपुरुषार्थी नव्हे, मिथ्या पुरुषार्थी होतो, तेव्हा त्याचं पतन होतं. आणि पतन होऊन चौथ्यातून तिसऱ्यात, तिसऱ्यातून दुसऱ्यात आणि दुसऱ्यातून पहिल्या गुणस्थानात येतो. म्हणून दुसरं आणि तिसरं गुणस्थान ही चढतानाची गुणस्थाने नसून उतरतानाची गुणस्थाने आहेत. म्हणून यांना आपण क्रमामध्ये नंतर ठेवलेलं होतं. चला मग आपण पाहूया. आपण या गुणस्थानांचा अभ्यास सुद्धा ना उलट क्रमाने करूया. काय विजयांना? कसं? पहिल्या दुसऱ्या गुणस्थानाचा अभ्यास नाही करणार, पहिल्या तिसऱ्या. कारण उतरताना पहिलं कोणतं गुणस्थान लागणार? चौथ्यातून तिसरं. त्यामुळे तिसऱ्या गुणस्थानाचा पहिला अभ्यास करूया. तिसऱ्या गुणस्थानाचं नाव आहे सम्यक मिथ्यात्व गुणस्थान. चौथ्या गुणस्थानाचं नाव होतं अविरत सम्यक्त्व आणि तिसऱ्या गुणस्थानाचं नाव आहे सम्यक मिथ्यात्व गुणस्थान. याचं अजून एक नाव आहे बरं का, मिश्र गुणस्थान. काय नाव आहे? मिश्र गुणस्थान. आता या नावावरूनच आपल्याला स्वरूप समजावून घ्यायचं आहे. अण्णा, सम्यक मिथ्यात्व काय कळतं तुम्हाला या गुणस्थानाच्या नावावरून? दोन शब्द आहेत. सम्यक मिथ्यात्व म्हणजे या गुणस्थानामध्ये सम्यक्त्व रूप सुद्धा परिणाम असणार आणि मिथ्यात्व रूप परिणाम सुद्धा असणार. असं कसं झालं बघा, काळजीपूर्वक ऐका. पहिल्या गुणस्थानात पूर्ण मिथ्यात्व रूप परिणाम आणि चौथ्या गुणस्थानामध्ये पूर्ण सम्यक्त्व रूप परिणाम आणि तिसऱ्या गुणस्थानामध्ये सम्यक्त्व रूप आणि मिथ्यात्व रूप दोन्ही रूप परिणाम. कारण तो उतरतो आहे. चौथ्या गुणस्थानामध्ये जो जीव मोक्षमार्गी झाला होता, आत्मश्रद्धानी झाला होता, 7 तत्वांचा श्रद्धानी झाला होता, देव शास्त्र गुरूंचा श्रद्धानी झाला होता, भलेही चारित्र्य त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रकट नव्हतं, परंतु विशेष म्हणजे सम्यक्त्वाने मंडित असणारा, सम्यक्त्वाने आभूषित असणारा हा मोक्षमार्गी जीव जेव्हा आत्मस्वरूपाला विसरतो, 7 तत्वांसंबंधी शंका उत्पन्न करतो, देवशास्त्र गुरूंचं श्रद्धान जेव्हा ढिलं पडतं आणि त्याच्या सम्यक्त्वाबरोबरच त्याला मिथ्यात्व रूप वस्तुस्वरूपाच्या उलट श्रद्धानुरूप जेव्हा त्याला भाव होऊ लागतात, तेव्हा त्याचं चौथ्या गुणस्थानातून पतन होतं आणि तो तिसऱ्या गुणस्थानात येतो. या गुणस्थानाचं वर्णन करताना एक छान उदाहरण दिलंय देशमाने सर. तुमचंच पुस्तक वाचतो आहे आपण. तर त्यामध्ये इतकं सुंदर उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणतात की दही आणि गुड म्हणजे गुळ, दही आणि गुळ मिसळल्यानंतर त्याचा स्वाद कसा येतो? दही असतं आंबट आणि गुळ असतो गोड. तर दही आणि गुळ यांचं मिश्रण करून सेवन केल्यानंतर जसा आंबट आणि गोड यांचा मिश्र स्वाद येतो, खाऊन बघायचं नाही बरं का, कारण तो महाअभक्ष्य पदार्थ आहे. दही आणि गूळ मिसळून खाणं अभक्ष्य आहे. त्याद्वारे लाळेचा संयोग झाला असता जीवांची उत्पत्ती होते, म्हणून हा पदार्थ खाण्यायोग्य नाहीये. मग शास्त्रांमध्ये उदाहरण का दिलं त्याचं? कल्पना करायला हरकत नाही ना. शास्त्रांमध्ये विषाचं पण उदाहरण आलंय, म्हणून काय आपण विष सेवन करून पाहायचं का? उदाहरण हे केवळ उदाहरण असतं, ते एकदेश असतं, आपल्याला समजून घेण्यासाठी असतं.
तर अगदी त्याचप्रमाणे सुंदर उदाहरण आलंय बीके पाटील सर. दही आणि गूळ यांचं सेवन केल्यानंतर जसा आंबट गोड मिश्र स्वाद येतो, अगदी त्याचप्रमाणे या तिसऱ्या सम्यक मिथ्यात्व नावाच्या गुणस्थानात असणाऱ्या जीवाला एकाच समयाला सम्यक्त्वाचा देखील स्वाद येतो आणि मिथ्यात्वाचा देखील स्वाद येतो. त्याचे परिणाम सम्यक्त्व आणि मिथ्यात्व परिणाम युक्त एकाच वेळी असतात, त्यालाच सम्यक मिथ्यात्व गुणस्थान असे म्हणतात. पहा, याच्यावरती बऱ्याच लोकांना पटकन मनामध्ये प्रश्न येतो, म्हणजे नीतीजी याचा अर्थ त्याच तिसऱ्या गुणस्थानामध्ये असणाऱ्या जीवाला वीतरागी देव शास्त्र गुरु यांचंही श्रद्धा नसणार आणि त्याच वेळेला त्याला सरागी देव जे असतील, मिथ्या देव गुरु शास्त्र किंवा रागी द्वेषी देवी देवता यांचं देखील श्रद्धा नसणार. तर अशा प्रकारचा तो जीव असेल का? तर असा जीव नसतो. काय ऐका काळजीपूर्वक, का नसतो? कारण अशा प्रकारे सरागी आणि वीतरागी दोन्ही प्रकारच्या देवांना मानणारा जीव तर विनय मिथ्यात्वी जीव आहे. तो तर पहिल्या गुणस्थानातला जीव आहे. तो तर गृहीत मिथ्या दृष्टी जीव आहे. फार महत्वाचा प्रश्न आहे. उद्या कोणीतरी शंका विचारणार बघा मला. उद्या जी शंका विचारणार त्याचं उत्तर आजच सांगतो आहे. काय सांगितलं की या तिसऱ्या गुणस्थानातल्या जीवाला मग खरे देवशास्त्र गुरु आणि मिथ्या देवशास्त्र गुरु यांचं दोघांचंही श्रद्धा नसतं का? म्हणजे तो इकडेही जातो आणि तिकडेही जातो आपल्या भाषेत. असा असतो का? तर बाबा रे, असं नाही. असा जीव तर साक्षात पहिल्या गुणस्थानवरती आहे. पहिल्या गुणस्थानवरती आहे, म्हणजे गृहीत मिथ्या दृष्टी जीव आहे. मग येथे याचा अर्थ एक मोठा फरक लक्षात घ्या की अशा प्रकारे जो कुदेव कुशास्त्र आणि कुगुरूंना भजणारा जीव आहे तो तर साक्षात पहिल्या गुणस्थानातला जीव आहे. आणि तिसऱ्या गुणस्थानातल्या जीवाचं हे वैशिष्ट्य आहे की तो पहिल्यांदा सम्यक दृष्टी होता. पकडला का पॉइंट पकडला का? पहिल्यांदा तो पूर्ण सम्यक दृष्टी होता आणि मग त्याच्या सम्यक श्रद्धानामध्ये मिथ्यापणा येऊन तो च्युत झालेला आहे. आणि हा सगळे देव समान असतात, सगळे शास्त्र समान असतात, सगळे गुरु समान असतात. आम्ही सगळ्यांचे भक्त आहोत. लक्षात आलं का? हे काय ते काय आम्हाला सगळं चालतं. अशा प्रकारे जे विचार करणारे जीव आहेत ते तर साक्षात गृहीत मिथ्यादृष्टी जीव आहेत. त्यांचं गुणस्थान पहिलंच आहे. मग सांगा, जो पहिल्या गुणस्थानातून चौथ्या गुणस्थानात कधी गेलाच नाही त्याचं तिसरं गुणस्थान कधी होईल का हो? नाही समजे. काय चाललंय आजचा विषय काही अवघडच आहे. जरा अवघड नाही हो, फार सोपा आहे. तिसऱ्या गुणस्थानात कोण जाणार? पहिल्या गुणस्थानातला जीव तिसऱ्या गुणस्थानात नाही जात. पहिल्यातून चौथ्यात म्हणजे पहिल्यांदा पूर्ण सम्यक दृष्टी आणि मग पूर्ण सम्यक्त्व झालेल्या जीवाने जर पुरुषार्थ करणं बंद केलं, यदा कदाचित असं होत नाही, फार कमी वेळा घडतं. कारण मिळालेली निधी कोण सोडणार? एवढं चैतन्य रूपी रत्न एकदा प्राप्त झाल्यानंतर कोण घालवणार? असं कोणी घालवत नाही. पण चुकून प्रमादी जीव झाला तर मग त्या जीवाला त्या सम्यक्त्वासोबत मिथ्या परिणाम सुद्धा होतो आणि मग दही आणि गुड मिसळल्याप्रमाणे आंबट गोड स्वादाप्रमाणे त्याला एकाच वेळेला सम्यक्त्व आणि मिथ्यात्वाचे परिणाम होतात आणि मग तो जीव तिसऱ्या गुणस्थानात येतो, ज्याचं नाव सम्यक मिथ्यात्व गुणस्थान म्हणजेच मिश्र गुणस्थान आहे. आता या गुणस्थानाचा काळ किती आहे? पुन्हा अंतर्मुहूर्त इतकाच काळ आहे. अंतर्मुहूर्त एवढाच काळ आहे. म्हणजे 2 महिने 4 महिने अण्णा 6 महिने त्या अवस्थेत राहिला, मग त्याला त्या काळामध्ये सम्यक दृष्टी म्हणायचं का मिथ्या दृष्टी म्हणायचं? मोठा प्रॉब्लेम आहे. का? कारण सम्यक्त्वी पण म्हणता येत नाही, कारण चौथं गुणस्थान नाही. मिथ्यात्वी पण म्हणता येत नाही, कारण पहिलं पण गुणस्थान नाही. लक्षात आलं का?
आणि त्यामुळे हा परिणाम सम्यक मिथ्यात्व रूप आहे आणि तो एक अंतर्मुहूर्त काळ टिकणारा आहे, कारण तो पतन होताना, च्युत होत असताना होणारा परिणाम आहे. आता अंतर्मुहूर्त काळ तेथे राहिल्यानंतर आता त्याची व्याख्या वाचूया आपण. तिसऱ्या गुणस्थानाची एकदा व्याख्या वाचूया. काय म्हणतात तिसऱ्या गुणस्थानाच्या व्याख्येमध्ये, तर सम्यक मिथ्यात्व गुणस्थान कशास म्हणतात? सम्यक मिथ्यात्व कर्माच्या उदयात होणारा काहीसा सम्यक्त्व रूप व काहीसा मिथ्यात्व रूप असा मिश्र परिणाम म्हणजे सम्यक मिथ्यात्व गुणस्थान होय. हे गुणस्थान अनादि मिथ्या दृष्टीला चढताना होत नाही, चौथ्या गुणस्थानातून उतरत असताना हे तिसरे गुणस्थान होते. ठीक आहे, लक्षात आलंय? चला, तर मग आता त्याच्यामध्ये आणखी विस्तार खूप सांगता येईल, तो मला ठाऊक देखील आहे, परंतु विस्तार भयाने मी येथे सांगत नाही. की सम्यक दृष्टी जीवाला जेव्हा विशिष्ट प्रकारे अनंतानुबंधी इत्यादी कर्मांचा उदय येण्यापूर्वी त्याच्या जेव्हा अनादि मिथ्या दृष्टी जीव असतो, म्हणजे ज्यानं माणकापुऱ्यांना अनादि मिथ्या दृष्टी जीव कोणाला म्हणायचं? की ज्याने आजपर्यंत कदापिही सम्यक्त्वाची प्राप्ती केलीच नाही, तो जीव आहे अनादि मिथ्या दृष्टी जीव. ऐका, फार सुंदर चर्चा आहे, थोडीशीच सांगतो, थोडासा टेस्ट येऊ दे. तर त्या जीवाला जे दर्शन मोहनीय नावाचं कर्म असतं, मोहनीय कर्माचे दोन प्रकार होतात, एक दर्शन मोहनीय आणि एक चारित्र्य मोहनीय. आता ही काय भानगड आहे? जीवाचं जे श्रद्धान असतं, जीवाची जी मान्यता असते, बिलीफ, जीवाचा जो विश्वास असतो, त्याला प्रभावित करणारे जे कर्म असतं त्याला म्हणतात दर्शन मोहनीय. आणि जीवाचे जे चारित्र्य असतं, आचरण असतं, त्याला प्रभावित करणारे जे कर्म असतं त्याला म्हणतात चारित्र्य मोहनीय. लगेच कळतं नावावरून. दर्शन मोहनीय जे श्रद्धेला प्रभावित करतं आणि चारित्र्य मोहनीय जे जीवाच्या चारित्र्याला प्रभावित करतं. कृष्णयांना फार सुंदर आणि महत्वाची चर्चा आहे. तर मग आता जीवाला, ओहो काय अद्भुत चर्चा आहे, अनादि मिथ्या दृष्टी जीवाला जे दर्शन मोहनीय कर्म असतं ते केवळ मिथ्यात्व रूपच असतं. म्हणजे त्याचे जे कर्म परमाणूंचा गठ्ठा असतो ना, तो केवळ मिथ्यात्व रूप असतो. परंतु जेव्हा जीव सम्यक्त्वाची प्राप्ती करतो, म्हणजे सम्यक दृष्टी होतो, त्यावेळी त्याच्या मिथ्यात्व नावाच्या कर्माचे 3 तुकडे पडतात. त्या दर्शन मोहनीयाचे 3 तुकडे पडतात. एक मिथ्यात्व नावाचा तुकडा, दुसरा मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्व आणि तिसरं आहे सम्यक्त्व प्रकृती. असे 3 तुकडे होतात. काय समजलं? फार अवघड आहे नाही हो, फार सोपं आहे. थोडक्यात काय, मिथ्यात्व नावाचं एकच कर्म असतं. आता समजा माझी मिथ्यात्व रूप दशा आहे, तर मिथ्यात्व रूप दशा असेपर्यंत माझ्या दर्शन मोहनीय कर्म किती असणार? एकच, मिथ्यात्व. पण ज्या समयाला मी मिथ्या दृष्टी अवस्था तोडून सम्यक दृष्टी होईन, त्यावेळेला त्या समयाला त्या मिथ्यात्व नावाच्या एक कर्माचे 3 तुकडे होणार वेगवेगळे. एक मिथ्यात्व नावाचा तुकडा, एक सम्यक मिथ्यात्व नावाचा तुकडा आणि एक सम्यक्त्व प्रकृती नावाचा तुकडा. ठीक आहे, समजलं? आता या 3 तुकडे झाले आणि जेव्हा चौथ्या गुणस्थानातून च्युत होतो, चौथ्या गुणस्थानातून खाली येतो, तेव्हा या 3 तुकड्यांपैकी मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक्त्व प्रकृती या 3 झालेल्या तुकड्यांपैकी सम्यक मिथ्यात्व नावाचा जो तुकडा आहे त्याचा उदय व्हायला सुरुवात होते. मग त्याचा उदय आल्यामुळे, अण्णा ऐका, सम्यक मिथ्यात्व नावाच्या कर्माच्या तुकड्याच्या उदयामुळे जीवाची सम्यक मिथ्यात्व रूप अवस्था होते, तेच तिसरे गुणस्थान होय. मला माहिती आहे फारसं काय कळालेलं नाही, माहिती आहे मला. का? कारण पहिल्यांदा ऐकतो ना आपण, पहिल्यांदा ऐकताना केवळ कानावरून जातं.
दुसऱ्यांदा ऐकताना कळतं, तिसऱ्यांदा पक्कच होतं, चौथ्यांदा ऐकलं की इतरांना सांगायला मोकळा. असंच होत आहे. त्यामुळे चिंता नाही करायची नाही समजलं तरी, पण चर्चा फार सुंदर आहे. तर अशा प्रकारे बघा काय सुंदर चर्चा आहे. सम्यक्त्वाचे ऐका सम्यक्त्व दर्शन मोनियाचे 3 तुकडे झाले. त्यातला जो सम्यक्त्व प्रकृती नावाचा कर्म आहे त्याचा उदय आला की सम्यक्त्वामध्ये दोष लागतात. सम्यक्त्वामध्ये थोडेसे दोष उत्पन्न व्हायला सुरुवात होते, पण सम्यक्त्व असतं. समज में आया. सगळा चेहरा स्वच्छ आहे, उगीच थोडस इथं काहीतरी लागलंय पण स्वच्छ आहे. सम्यक्त्वाच्या अस्तित्वाला बाधा येत नाही, पण दोष उत्पन्न होतात. समजलं. हे एक तुकड्याचा उदय आल्यावर ऐका, एका तुकड्याचा उदय आल्यावर कुठल्या विसरला सम्यक्त्व प्रकृती नावाचा 3रा तुकडा जो झालेला आहे त्याचा उदय आल्यामुळे सम्यक्त्व तर नष्ट होत नाही, परंतु त्याच्यामध्ये थोडे थोडे दोष लागतात. 2रा तुकडा जो आहे, दुसरा कुठला सम्यक मिथ्यात्व, त्याचा उदय आला तर मग श्रद्धा सम्यक्त्व रूप पण होते आणि मिथ्यात्व रूप पण होते. तुम्ही किती माझ्याशी कनेक्टेड आहात त्याच्यावर किती समजणार ते अवलंबून आहे. मग सम्यक्त्व प्रकृतीचा उदय आला तर थोडे थोडेसे दोष उत्पन्न झाले. सम्यक मिथ्यात्वाचा उदय आला तर श्रद्धा सम्यक्त्व रूप पण झाली आणि मिथ्यात्व रूप पण झाली. आणि 3रा तुकडा मिथ्यात्व, त्याचा उदय आल्यावर पहिलं गुणस्थान मिथ्यात्व गुणस्थान झालं. क्लिअर क्लिअर क्लिअर. असं आहे, समजतं, काही कठीण नाही. तर अशा प्रकारे या 3ऱ्या गुणस्थानामध्ये सम्यक मिथ्यात्व नावाच्या त्या दर्शन मोहनीयाच्या तुकड्याचा उदय आला असता हे 3रं गुणस्थान होतं. मग आता तुम्हाला कळलं असेल सुनीताजी की पहिल्या गुणस्थानवरती जीवाला 3रं सम्यक मिथ्यात्व नावाचं गुणस्थान का होत नाही. का होत नाही? कारण पहिल्या गुणस्थानातल्या जीवाला एक मिथ्यात्व दर्शन मोहनीय हे एकच कर्म आहे अखंड. त्याचे 3 तुकडे अजून झालेलेच नाहीत. मग 3 तुकडेच झाले नाहीत तर त्यातल्या एका तुकड्याचा उदय येऊन 3रं गुणस्थान होणार कसं? समजलं का? फार सुंदर चर्चा आहे, म्हणजे सहज कळण्यासारखी आहे. तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं की 3ऱ्या गुणस्थान, हे सगळं टेक्निकल नाही समजलं तरी चालेल, दही आणि गुळ तेवढं लक्षात ठेवूया आपण, त्याच्या आधारे आपलं काम चालू राहील. तर दही आणि गुळाचा जसा आंबट गोड स्वाद आहे तसा या 3ऱ्या गुणस्थानामधल्या जीवाला हा मिथ्यात्व रूप आणि सम्यक्त्व रूप दोन्ही प्रकारचा परिणाम आहे. आता हा जीव आणखी अपुरुषार्थी होतो, आणखी, कारण तो पडतच आहे ना. कसा आहे माहितीये, झाडावरून फळ पडलं, पडत आहे आणि पडता पडता मध्येच थांबलं. असं होत आहे? असं होत नाही. कोण मध्येच कसं थांबणार? होय ना. मग काय होणार? केव्हा थांबणार ते? जोपर्यंत जमिनीला स्पर्श करीत नाही तोपर्यंत ते थांबत नाही. 4थ्या गुणस्थानातून च्युत होणारा जीव हा त्या फळाप्रमाणे आहे. जोपर्यंत मिथ्यात्वाच्या भूमीला स्पर्श करीत नाही, पहिल्या गुणस्थानात येत नाही, तोपर्यंत तो थांबतच नाही. माणसानं पडूच नाही का? कारण पडल्यानंतर थांबायचं कुठे हे आपल्या हातात राहत नाही. बोला, तो हातवारे करतो, आधार शोधतो, पण काय कंट्रोल नाही बाबा, होय ना. आणि म्हणून मिथ्यात्व गुणस्थानापर्यंत जोपर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्याचं पतन थांबत नाही. 4थ्या गुणस्थानातून नियमाने तो पहिल्या गुणस्थानात येतो. पण 3ऱ्या सम्यक मिथ्यात्व नावाच्या गुणस्थानातून आणखी अपुरुषार्थी झाल्यानंतर, म्हणजेच अनंतानुबंधी क्रोध, मान, माया, लोभ नावाची जी चारित्र्य मोहनीयाची प्रकृती किंवा चारित्र्य मोहनीयाचा कर्माचा एक प्रकार आहे, त्या कर्माचा उदय आला असता जीवाची श्रद्धा सम्यक मिथ्यात्व रूप न राहता मिथ्यात्वाच्या बाजूने आणखी झुकते. समजलं का? बघा, आणि मिथ्यात्वाच्या बाजूने झुकल्यामुळे
त्याचं सासादन नावाचं दुसरं गुणस्थान होतं. तुम्ही म्हणाल एवढं क्लिष्ट करायची काय गरज आहे? काय गरज आहे? किती मनोवैज्ञानिक आहे हे, की पहिल्यांदा प्युअर श्रद्धानी होता, मग सत्य श्रद्धा मिथ्या श्रद्धा दोन्ही रूप झाला, मग मिथ्या बाजूला झुकला आणि मग त्यातच पडला. समजलं का? पूर्ण सत्य पूर्ण शुद्ध श्रद्धा चौथं गुणस्थान, मग शुद्ध अशुद्ध सत्य मिथ्या दोन्ही श्रद्धा तिसरं गुणस्थान. मग ते झाल्यानंतर सम्यक्त्वाचं पारडं हलकं आणि मिथ्यात्वाचं पारडं जड, मिथ्यात्वाकडे झुकला, दुसरं गुणस्थान सासादन, आणि मग पूर्णच मिथ्यात्वात गेला, त्याचं नाव पहिलं मिथ्यात्व गुणस्थान. समजलं का? पहिल्यांदा स्थिर उभा आहे, अगदी व्यवस्थित बॅलन्स्ड. ते झाल्यानंतर पडतो की काय? अरे पडला पडला, अरे पडलाच. अगदी त्याचप्रमाणे येथे घडतं आहे. आपण काळजीपूर्वक व्याख्या पाहिल्या तर लक्षात येईल. आपण व्याख्याच पाहूया की सासादन गुणस्थान कशास म्हणतात. ऐका. अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभापैकी कोणत्याही एका प्रकृतीच्या उदयामध्ये जीव सम्यक्त्वापासून भ्रष्ट होतो. पुन्हा एकदा सांगतो. अनंतानुबंधी क्रोध मान माया लोभापैकी कोणत्याही एका कर्माच्या उदयामध्ये जीव सम्यक्त्वापासून भ्रष्ट होतो, पण अजूनही मिथ्यात्वाला प्राप्त झालेला नसतो. अशी परिणामांची अवस्था म्हणजे हे सासादन गुणस्थान होय. हे गुणस्थान चढताना न होता उतरतानाच होते. उतरतानाच होणार है ना. पहा, आता लक्षात आलं असेल की चौथ्या गुणस्थानामध्ये जीव पूर्ण सम्यक श्रद्धानी असतो. तिसऱ्या गुणस्थानामध्ये सत्य असत्य दोन्ही प्रकारचं श्रद्धान असतं. दुसऱ्या गुणस्थानामध्ये मिथ्या श्रद्धानाकडे झुकलेला असतो आणि अनंतानुबंधी कर्मांचा उदय असतो. आणि पहिल्या गुणस्थानामध्ये मिथ्यात्व रूपच असतो. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे. दुसरं गुणस्थान आहे का? आता ही चर्चा ज्यांनी काळजीपूर्वक ऐकली त्यांना उत्तर येणार. तिसऱ्या गुणस्थानामध्ये जीवाचे परिणाम हे सम्यक मिथ्यात्व रूप आहे आणि दुसऱ्या गुणस्थानामध्ये जीवाचे परिणाम मिथ्या बाजूला झुकलेले आहेत. या दोन्हींपैकी खतरनाक गुणस्थान कोणतं आहे? खतरनाक गुणस्थान म्हणजे परिणामांचा विचार केला तर कोणते परिणामहीन रूप आहे? दुसरं गुणस्थान की तिसरं गुणस्थान? बोला. तसं तुलना करताना तुम्ही त्यामध्ये पहिलं गुणस्थान पण घेऊ शकता. पहिलं गुणस्थान, दुसरं गुणस्थान की तिसरं गुणस्थान? याचं उत्तर बऱ्याच लोकांनी बरोबर दिलेलं आहे की तिसऱ्या नंबरचे जे गुणस्थान आहे ते सगळ्यात हीन आहे. बोलू नये पण सगळ्यात बेकार आहे. का? तिसरं गुणस्थान का वाईट आहे? कारण या गुणस्थानामध्ये जीव ना सम्यक्त्व रूप आहे ना मिथ्यात्व रूप आहे. तो दोन्ही बाजूंना झुकलेला आहे. आणि अशा जीवाला जिनशासनामध्ये सर्वात पुरुषार्थी. मग मिथ्यादृष्टी जीव पुरुषार्थी आहे का? कुठल्या तरी एका बाजूचा पुरुषार्थी आहे. लक्षात आलं का? परंतु हा तिसऱ्या गुणस्थानातला जीव आहे ना तो फार खतरनाक आहे. कसा खतरनाक आहे? इतकं सुंदर वर्णन आलंय, खूप सुंदर वर्णन आलंय. तिसऱ्या गुणस्थानातला जीव सम्यक मिथ्यात्वी आहे. इतकं श्रद्धान त्याचं डावडोल आहे. सम्यक आणि मिथ्यापणामध्ये दोन्हीकडे तो वाहवत जातो आहे. अशा गुणस्थानामध्ये त्याला मरण सुद्धा येत नाही. बोला काय सांगितलं? तिसऱ्या गुणस्थानामध्ये त्या अंतर्मुहूर्तामध्ये मृत्यू पण म्हणतो तू कुठल्या तरी एका बाजूला झुक मग मी तुला वरतो. बोला काय खतरनाक आहे. बोला ही स्थिती फार वाईट आहे.
लक्षात घ्या. आणि खरं सांगू, या शास्त्र स्वाध्यायानं माझं सुद्धा हे पक्क मत बनलेलं आहे की वास्तवामध्ये जीवाचा तत्वनिर्णय हा अतिशय मजबूत झाला पाहिजे. त्याच्यामध्ये शंका निर्माण होणं हे खऱ्या अर्थानं जीवासाठी मरणच आहे. निर्णयामध्ये, श्रद्धानामध्ये कोणत्याही प्रकारची खोट असताच कामा नये. श्रद्धानामध्ये म्हणून तर कुंद भगवान म्हणतात अष्टपाऊडमध्ये की बाबा रे, चारित्र्यापासून भ्रष्ट झालेल्याला एक वेळ मोक्ष होतो, परंतु श्रद्धानापासून भ्रष्ट झालेल्या जीवाला त्रिकाळामध्ये मोक्ष होत नाही. फार फार महत्वाची चर्चा आहे बाबा. काय सत्य आणि काय असत्य, काय सम्यक आणि काय मिथ्या, काय योग्य आणि काय अयोग्य, हे वास्तवामध्ये ठरवण्याची, निर्णित करण्यासाठी आवश्यक असणारा जो विवेक आहे, तो विवेक सदाकाळ आपल्या सोबत असणं हे खऱ्या अर्थानं जिनवाणीच्या अभ्यासाचं फळ आहे. भलेही विवेकाद्वारे जे तथ्य गवसलं ते शक्तीच्या असामर्थ्यामुळे कदाचित जीवनामध्ये पूर्णांशाने उतरवता येणार नाही, कदाचित पूर्णपणे त्याला अवलंबन करता येणार नाही, परंतु तत्संबंधी गोंधळ असणं, तत्संबंधी काय आहे या संबंधी स्वतःलाच निर्णय नसणं याच्यासारखी वाईट कोणतीही स्थिती नाही. मला काय हवं ते मलाच ठाऊक नाहीये, बोला, ही स्थिती फार वाईट आहे. मला काय करायचंय हे मलाच ठाऊक नाहीये, मलाच स्पष्ट नाहीये, ही स्थिती फार वाईट आहे. बोला, कित्येक वेळा म्हणतात ना की ते वेगळ्या संदर्भामध्ये म्हटलं जातं अण्णा, पण असं म्हटलं जातं की कधीच निर्णय न घेण्यापेक्षा एक वेळ चुकीचा निर्णय घेतलेला बरा, असं म्हणतात. मी काय ते त्याचं समर्थन करत नाही, परंतु कुठेतरी हे महत्वाचं आहे की बाबा रे, आपल्याला विवेक उत्पन्न होऊन वास्तवामध्ये काय वस्तुस्थिती आहे आणि त्यामध्ये काय विवेक सांगतो हे आपण खऱ्या अर्थाने समजावून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे आज आपण दुसऱ्या सासाधन गुणस्थानाचा आणि तिसऱ्या सम्यक मिथ्यात्व म्हणजेच मिश्र गुणस्थानाचा येथे अभ्यास पाहिला, त्यांचं स्वरूप पाहिलं आणि त्याद्वारे आपण या गुणस्थानांच्या परिपाटीला येथे व्याख्या रूपाने पाहिलेला आहे. अशा प्रकारे आपण पाहिलं की दुसरं गुणस्थान एक विभाजन आपल्याला सांगून देतो. दुसरं गुणस्थान, तिसरं गुणस्थान, त्यानंतर 6वं, 7वं, 8वं, 9वं, 10वं आणि 12वं गुणस्थान हे अंतर्मुहूर्त काळा इतके आहेत आणि 14वं गुणस्थान आहे ते अत्यल्प अ, इ, उ, रू आणि लृ एवढे ह्रस्व अक्षर बोलण्या इतके अत्यल्प काळ असणारं 14वं अयोग केवली नावाचं गुणस्थान आहे. आणि भरपूर काळ राहता येतील अशी गुणस्थानं कोणती आहेत? पहिलं मिथ्यात्व गुणस्थान, अनंत काळ राहता येतं. बोला. चौथं गुणस्थान अविरत सम्यक्त्व की ज्यामध्ये जीव पुष्कळ काळ राहू शकतो. त्यानंतर 5वं गुणस्थान अणुव्रती जीवाचं, त्यामध्ये सुद्धा जीव पुष्कळ काळ राहू शकतो. आणि 6वं, 7वं गुणस्थान हे प्रत्येकी अंतर मुहूर्त काळाचे असले तरी झुलणे रूप म्हणजे 6वं गुणस्थान, 7वं गुणस्थान, 6वं गुणस्थान, 7वं गुणस्थान, अशा प्रकारे जीव बराच काळ या 2 गुणस्थानांमध्ये झुलत राहू शकतो. तर अशा प्रकारे आपण काळखंड आणि 13वं एक गुणस्थान विसरलो मी, 13वं संयोग केवली गुणस्थान हे 1 कोटी पूर्व वजा 8 वर्षे आणि 8 अंतर्मुहूर्त गर्भकाळ धरून लक्षात का, हे एक गुणस्थान भरपूर काळ राहता येण्यायोग्य आहे. आणि बाकीची ही सर्व गुणस्थाने अंतर्मुहूर्त काळ इतकी आहे. आता या पुस्तकामध्ये एक शेवटचा प्रश्न आहे, मोह आणि योगाच्या मुख्यतेने गुणस्थानांचे वर्गीकरण करा. मी वाचून दाखवतो. 4 अपेक्षा दिलेल्या आहेत. पहिले, दुसरे, तिसरे आणि चौथे गुणस्थान हे
दर्शन मोहनीय कर्माच्या उदय आणि अनुदयाच्या मुख्यतेने होतात. म्हणजे पहिली 4 गुणस्थाने ही जीवाच्या श्रद्धानावर अवलंबून आहेत. पाटीलांना बरोबर आहे की नाही? जीवाची श्रद्धा मिथ्या असेल तर मिथ्या दृष्टी, आणि मिथ्यात्वाच्या नजीक असेल तर सासाधन मिथ्या दृष्टी, मिथ्यात्व आणि सम्यक्त्व दोन्ही रूप असेल तर सम्यक मिथ्यात्व 3रं गुणस्थान, आणि जीवाची श्रद्धा पूर्ण शुद्ध असेल तर साविरत सम्यक दृष्टी 4थं गुणस्थान. म्हणजे जीवाच्या श्रद्धानाशी संबंधित पहिली 4 गुणस्थाने आहेत. 5व्या गुणस्थानापासून 12व्या गुणस्थानापर्यंत चारित्र्य मोहनीय कर्माच्या उदय आणि अनुदयाच्या प्राधान्याने होणारी गुणस्थाने आहेत. म्हणजे अणुव्रत 5वं गुणस्थान, महाव्रत 6वं गुणस्थान, 7वं, 8वं, 9वं, 10वं ही ध्यानाशी संबंधित गुणस्थाने, 11वं आणि 12वं हे उपशांत मोह आणि क्षीण मोह ही गुणस्थाने ही जीवाच्या चारित्र्याच्या शुद्धतेनुसार पुढे पुढे होत जाणारी गुणस्थाने आहेत. म्हणजे 1 ते 4 श्रद्धानाशी संबंधित, 5 ते 12 ही जीवाच्या चारित्र्याशी संबंधित. म्हणजे चारित्र्याचा विकास म्हणजे पुढचं गुणस्थान. आता 13वे गुणस्थान, 13वे गुणस्थान केवल ज्ञानाच्या आणि योगाच्या, योग म्हणजे आत्मप्रदेशांचं कंपन, तर योग आणि केवल ज्ञान या दोघांच्या सद्भावामध्ये होणारे 13वे गुणस्थान आहे. विवेकजी, 13वं हे गुणस्थान असं आहे की जे योग आणि केवल ज्ञान दोन्ही असतं असं आहे. आणि 14वं गुणस्थान केवल ज्ञान तर असतं परंतु योग बाकी नसतो असं असणारं 14वं गुणस्थान आहे. म्हणजे माझ्या डोळ्यांसमोर जर मी 1 ते 14 गुणस्थानांचा चार्ट केला तर पहिली 4 गुणस्थाने श्रद्धानाशी संबंधित, 5 ते 12 चारित्र्याशी संबंधित, 12वं गुणस्थान केवल ज्ञान आणि योग दोन्हीही आहेत. 13वं गुणस्थान केवल ज्ञान आणि योग दोन्हीही आहेत, आणि 14वं गुणस्थान केवल ज्ञान तर आहे परंतु योग नाही, म्हणजे 14वं गुणस्थान. आणि मग 14व्याच्या पुढे 15वं गुणस्थान नसतं. गुणस्थानातीत जीव होतो म्हणजे सिद्ध परमात्मा होतो. प्रश्न विचारला जाईल कदाचित, सिद्धांचं कोणतं गुणस्थान असतं? सिद्धांना गुणस्थान नसतं, ते गुणस्थानापासून अतीतच आहे. एक खोरी गोष्ट सांगतो, अंदर की बात. कोणती? की जसं सिद्धांना गुणस्थान नसतं तसं आपल्या जीवात्म्यामध्ये आपल्या जीवाचा जो शुद्ध स्वभाव आहे, आपल्या जीवामध्ये जे शुद्धत्व दडून आहे, शक्ती रूपाने आहे, त्याला सुद्धा गुणस्थान नसतं. म्हणजे आपण ज्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करतो, करण्याचा यत्न करतो, केलं पाहिजे, त्या शुद्ध आत्म्याला सुद्धा गुणस्थान नसतं. अभयांना का नसतं? कारण त्या शुद्ध आत्म्याला गुणस्थान नसतं, म्हणून त्याचा आश्रय घेतल्याने जीव गुणस्थानातीत होऊ शकतो. कळेल हळूहळू कळेल. फार सुंदर चर्चा आहे. जर त्या शुद्ध आत्म्याला सुद्धा गुणस्थान असतं तर तुम्ही कितीही प्रयत्न करा, जीव गुणस्थानातीत होऊच शकला नसता. लक्षात का? म्हणजे म्हणून तर म्हटलंय की सौवे शुद्धाहु शुद्ध नया, की या शुद्ध नयाने सर्व संसारी जीव सुद्धा शुद्धच आहेत, म्हणजेच गुणस्थानाने रहितच आहेत. समजलं का? 100 डिग्री उष्णतेने उकळणाऱ्या पाण्याचा स्वभाव, मूळ स्वभाव उष्ण आहे की शीतल आहे? शीतल आहे तर मग हात घाला त्याच्यामध्ये. नाही, हात नाही घालू शकत, कारण ते सध्या उकळत आहे, त्याची पर्याय उकळते आहे, त्याची अवस्था उकळते आहे. पण जरी उकळत असली तरी त्या पाण्याचा स्वभाव, जो त्रिकाल स्वभाव आहे, तो बाकी शीतलच आहे. कारण ते उकळतं पाणी अग्नीवर टाकलं असता गरम आहे म्हणून
अग्नीला भडकवत नाही तर अग्नीला विझवतच. याचा अर्थ अग्नीला विझवण्याचा, अग्नीच्या विरुद्ध असण्याचा शीतलता रूपी गुणधर्म त्याने उकळत्या अवस्थेमध्ये सुद्धा सोडलेला नाही. म्हणजे उकळत आहे हे पण खरं आहे आणि त्याच वेळी शीतल स्वभावी आहे हे सुद्धा खरं आहे. त्याचप्रमाणे हा जीव, हा मी आत्मा संसारात आहे, गुणस्थानात आहे, अशुद्ध नयाने, व्यवहार नयाने हे देखील खरं आहे. आणि त्याच वेळेला शक्ती रूपाने, शुद्ध नयाने, निश्चय नयाने मी गुणस्थानातीत आहे हे सुद्धा तितकंच सत्य आहे. दोन्ही एका वेळी कसे काय शक्य होतात उद्या बघूया. ओम नमः.